सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, सीबीआयचा मुंबई हायकोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर। क्लोजर रिपोर्ट नंतर महाविकास आघाडी नेत्यांची भाजपवर सडकून टीका। दिशा सालियांवरून राणे आणि ठाकरेंमध्ये जुंपली। आदित्यचं नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फोन, राणेंचा दावा, तर कचऱ्याला उत्तर देत नाही आदित्य ठाकरेंचा पलटवार। सर्वसामान्य जनता नाही तर राजकीय पुढारी जातीयवादी, नितीन गडकरींची टीका। तर भाजपनं जातीयवाद पेरला, राऊतांचा निशाणा। जातीयवाद करणाऱ्यांचे कान ओढा, भुजबळांचं वक्तव्य। औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्याचा प्रयत्न, पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं। कबर उखडून टाका, राऊतांचं सरकारला आव्हान। वाद आम्ही उकरून काढला नाही, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। नागपुरातील संचारबंदी पूर्णतः उठवली। दुपारी 3 पासून सर्वच भागातील संचारबंदी उठवली। संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांचा रूट मार्च। मंत्री जयकुमार गोरेंचा विरोधकांवर हल्लाबोल, माझ्या पाठीमागे देवा भाऊ, माझं कोणी वाकडे करू शकत नाही, गोरेंची फटकेबाजी। तर महिलेला 1 कोटी का द्यावे लागले, अनिल देशमुखांचा सवाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मनसेची नवी कार्यकारिणी जाहीर। संदीप देशपांडे मुंबई शहर अध्यक्षपदी, तर अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी, सरदेसाईंकडे केंद्रीय समितीची जबाबदारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नांदेडमधील कार्यक्रमातून लाडक्या बहिणींचा काढता पाय, व्हिडिओ व्हायरल। तर लाडकी बहीण योजना विरोधकांना खुपतीये, मंत्री आदिती तटकरेंची टीका। बुलढाण्यामध्ये रजेवर असलेल्या महिला शिक्षकांनी शिकवण्यासाठी ठेवल्या खासगी महिलांना एका दिवसासाठी 200 रुपये। चिखलीच्या शेलूद जिल्हा परिषद शाळेतील प्रकार।